प्रभाग क्रमांक 11 मधील 11 ब मध्ये उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि आपण ज्ञानेश्वर नगर मध्ये आहोत। एकंदरीत बीडचं जे निवडणुकीचं वातावरण पाहत आहोत आपण, तर सगळीकडे पक्ष जे आहेत ते पक्ष एकमेकावर होत आहेत। तर हे आपले जे ज्ञानेश्वर नगर मधले उमेदवार जे आहेत ते अपक्ष म्हणून उभे आहेत। तर निश्चितच आम्ही 1-2 जण नागरिकांचा इथे बाईट घेतली, त्यांच्याकडून असं जाणवलं की खरंच शशिकांत जे आहेत हे नागरिकांच्या आवडीचे पसंतीचे उमेदवार आहेत आणि ते निश्चितच निवडून येतील। त्यांची निशाणी अंगठी आहे आणि आमच्याकडून सरांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। शशिकांत माने, मी अपक्ष उमेदवार आहे, सर्वसामान्य मुलगा आहे घरातला। मला सर्वांनी मायबाप जनतेने अंगठी या निशाणीवर मुलीचा ठसा मारून प्रचंड मतांनी विजयी करा। मी आपला कायमचा कार्यकर्ता असेल प्रभाग 11 ब मध्ये। धन्यवाद। आपण आतापर्यंत या ठिकाणी काय सामाजिक कार्य केलेले आहेत याबद्दल काय सांगाल आपण? मी 1995 साली या भागामध्ये राजमाता जिजाऊ गणेश मित्र मंडळाची स्थापना केली। त्या माध्यमातून त्यावेळेस अशी परिस्थिती होती की शासकीय ITI मध्ये आमची वाहनं, सायकल, मोटरसायकल लावायची आणि पायी इथपर्यंत यायचं, घरापर्यंत चालता येत नव्हतं, काटे मोडायचे पायात, घरी येऊन काटे काढावे लागायचे। आणि कोणी पेशंट जर असेल संध्याकाळी दवाखान्यात न्यायची सुद्धा अडचण होती। ते आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की आपल्याकडे काहीतरी डेव्हलप झालं पाहिजे। त्यावेळेस वासनवाडी ग्रामपंचायत मध्ये आपला एरिया येत होता। त्यानंतर आम्ही मुरुम आणायचा, मुरुम टाकायचा कॉन्ट्रीब्युशन करून। नंतर मी माझे नेते माननीय आदरणीय जगदानंद क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून निधी आणत गेलो। त्यावेळेस 2009 ला 2007 ला पहिली पाईपलाईन आणली आपण आउटकट्स मध्ये। माजी नगराध्यक्ष आदरणीय भारतभूषणजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आउटकट्स मध्ये पहिली पाईपलाईन आणली लोखंडी, आणि पहिली पाईपलाईन आपण टाकली। त्यामध्ये पावसाळा चालू होता, चिखल एकदम मोठा झाला। तिथं कुलकर्णी अप्पा म्हणून होते, घरातून बाहेर पडताना चिखलातून घसरून पडले, हात फ्रॅक्चर झाला। मला बोलवलं, म्हणजे असं चिखल झालाय, काय पर्याय करताय? मी सगळ्या वार्डा जिकडे पाईपलाईन झाली तिथं मुरुम टाकून घेऊन दबाई करून दिली, लोक बाहेर काढले। दुसरी गोष्ट, आता कोरोनाच्या काळामध्ये 2019 ला मी जवळपास दररोज इथून 300 ते 400 डबे पार्सल घेऊन गोरे वस्ती भाग, ढोले वस्ती अनेक भागामध्ये मोफत जेवणाची आपण व्यवस्था केली। कोरोना भागात त्यांना गोळ्या औषधं सुद्धा दिली। दवाखान्यात पेशंट नेहमी असल्या कसल्याही त्या कोरोना काळात घाबरलो नाही। लोक सगळ्यांच्या ऊर्जेमुळे अनेक लोक अडचणीत होते। त्यानंतर 2009 ला माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब यांच्या डेप्युटीतून 3 कोटी रुपयापैकी 85 लाख रुपये आपल्या वार्डात आणले। आणि हा समोरचा रस्ता जो आहेत आपण पिंपरगाव भक्ती कन्स्ट्रक्शन रोडला जोडणारा, ते पिंपरगाव रोडला जोडणार 15 लाख रुपये आणले। खाली गायत्री कॉलनी आहे, ती 15 लाख रुपयाची कामं करू शकलो। पलीकडे आनेराव ते मस्के साहेब यांच्या घरापर्यंत 15 लाख रुपये आणले। तिरुपती कॉलनी आहे, इथं 15 लाख रुपये आणले। बाजूला शेळके सरांची गाडी आहे, तिथं शेळके सरांच्या कॉलनी आहे, 15 लाख रुपयाच्या पण कामं करू शकलो। इथं श्री डोळस सरते पवार साहेब यांच्या घरापर्यंत 5 लाख रुपयाची कामं आपण या वार्डामध्ये उभा आहात। मला एक सांगा, आपण जेव्हा पूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये फिरलात प्रचाराच्या निमित्ताने, तर एकंदरीत सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत आणि पुढे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काय विजन असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही विकास करणार आहे? यामध्ये आतापर्यंत मी वार्डामध्ये फिरतोय, खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला। अपक्ष म्हणून स्वीकारलेले लोकांनी, अपक्ष म्हणून लोकांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही कार्यक्रम पूर्ण चांगले करू शकता, विकासाचे कार्यक्रम चांगले करू शकतात, हा त्यांना विश्वास आहे।